नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. 2 बँकांच्या कर्जदारांना सर्वात आधी कर्जमाफी मिळणार का? आणि थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार नाही का? असा सोशल मीडियावर अनेक दावा हा समोर येत आहे. पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कर्जमाफीबाबत मोठी चर्चा सुरू आहे. अनेक शेतकरी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की काही बँकांच्या कर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असेही अनेक पोस्टमध्ये हे म्हटले जात आहे. मात्र अशा दाव्यांबाबत अधिकृत सरकारी निर्णय आणि शासन आदेश तपासणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांबाबत विविध चर्चा ही सुरू आहे. काही व्हायरल पोस्टमध्ये 2 विशिष्ट बँकांच्या कर्जदारांना सर्वात आधी लाभ मिळेल असा दावा हा केला जात आहे. परंतु सध्या याबाबत सरकारकडून सर्व बँकांसाठी लागू होईल असा अधिकृत अंतिम निर्णय हा जाहीर झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा एकच प्रश्न आहे. थकीत कर्ज असेल तर कर्जमाफी मिळणार नाही का? याचे उत्तर असे की कोणत्याही कर्जमाफी योजनेचे पात्रता निकष शासन आदेशानुसार निश्चित केले जातात. त्यामुळे अंतिम निर्णय हा सरकार जाहीर करणाऱ्या अटींवर अवलंबून असतो. म्हणून सोशल मीडियावरील अप्रमाणित दाव्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत घोषणेची वाट पाहणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या कर्जाची कागदपत्रे, आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. तसेच आपल्या बँकेशी नियमित संपर्क राहून अधिकृत माहिती घ्यावी. कोणत्याही अफवांवर हा विश्वास ठेवू नये. तर मित्रांनो, सध्या 2 बँकांना सर्वप्रथम कर्जमाफी किंवा थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही अशा दाव्यांबाबत अधिकृत अंतिम घोषणा ही झालेली नाही. त्यामुळे शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवावा. अशाच शेती आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.